समुद्रात बॅकफ्लिप मारायच्या नादात घेतली असती मान मोडून. काय झालं चल सांगतो पुढं. तर कस काय मंडळी, मी आहे तुमचा लाडका यशवंत आणि मी आलोय बीचवर नाश्ता करण्यासाठी. पण मी बीचवर पोहोचायच्या आधी यांचा नाश्त्याचा चालू झालता. नाश्ता करून झाल्यावर यांचा चालला होता फेरफटका. म्हणले कुठली राईड करायची. पप्पा म्हणले थांब सगळ्याच राईड करून टाकू. मग काय म्हणलं आता, फादरनी तर सांगितले सगळ्या राईड करायच्यात, मग सुट्टी कशाला द्यायची आता. तर चला म्हणलं, लाईफ जॅकेट घालून आम्ही निघालो डायरेक्ट बोटवर. आम्ही तर घेतले राज ऍडव्हेंचरस वॉटर स्पोर्ट्स. बघू म्हणलं कसं काय जरा मजा येते का नाही सांगतो तुम्हाला. मग घेतली आपण आपली पहिली राईड म्हणजेच बंपर राईड. मजा तर लय येत होती, पण पडता पडता वाचलो होतो मी. दुसऱ्या राईडला तर एकटाच होतो, कारण ते दोघं यायला तयारच व्हायना. म्हणलं ठीक आहे चला. पण बाई दुसऱ्या राईडला इतकी फाटली होती, तिसऱ्या राईडला तर बत्त्याच गेलत्या. कुठं काय करावं काय कळानच मला. चौथ्या राईडला सगळे चालते, म्हणलं कसं मजा येईन. पण अक्का एका बाजूला काढल्यामुळं म्हणलं आता पडतोय. पाचवी राईड म्हणजे शेवटची राईड होती आपली ती बोटिंग. मला तर बघायची होती डॉल्फिन, त्यासाठी लवकर यायला लागन. चला म्हणलं येऊ नंतर. चला ओके बस झालेलं सगळ्या राईड सेफली आलेले. बोट मधून उतरल्यावर अक्कान फादर चालले होते पाण्यात. पण फादरला माहिती होतं अक्कांना काय पावता येत नाही. अक्कांना दिलं पाण्यात जाऊन आणि दिलं सोडून. म्हणली खाऊ द्या गाटांगड्या. अक्कांना भीती वाटायला लागली म्हणून अक्का काय आतमध्ये जाऊनच द्यायना. गुडघे एवढ्या पाण्यातच उड्या मारायला होत्यात मला. म्हणलं काय करावं आता. मग कॅमेरा दिला अक्कांकडे. म्हणलं थांबा मी मारतो उडी. पाणी कमी असल्यामुळं डोकं टेकलं होतं खाली. मग आलो बाहेर आणि खाल्ला गोळा. म्हणलं कसं गार गार गरगरीत. तेवढ्यात पप्पांनी शोधून काढलं होतं काय होतं काय माहित नाही, पण त्याच्यातून खेकडे सारखा पाय बाहेर आलता. ते सोडून डायरेक्ट आलतो घरी. तिथं आलती शिमग्याची पालखी. इथं 8 दिवस पालखी असती. ते पण कशाची माहितीये का, होळीची. होळी हा सण आपल्या इकडे 1-2 दिवस मनवतात. इथं 7 ते 8 दिवस होळीचा कार्यक्रम चालू असतो. तर चला मग, ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका तेवढं. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.